खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या घोडबंदर रोड रेसिडेंट्स कम्युनिटी वेलफेअर असोसिएशनचे मी खूप आभार मानते की तुम्ही लोकांना बोलण्यासाठी संधी दिली. हे खूप गरजेचं आहे. हा तुमचा नगरसेवक हा कसा असावा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच जाणून घेण्यासाठी खुलकर बोलो या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलंय. खरं तर या आयोजकांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात. खऱ्या अर्थाने मतदार हा राजा आहे आणि त्या राजाला बोलण्यासाठीची ही संधी आहे, हे व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे इथे उपस्थित सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला तुमचा उमेदवार कसा असावा, तुम्हाला तुमचा नगरसेवक कसा असावा याबद्दल जर खुलकर काही बोलायचं असेल ना, तर तुमचं या व्यासपीठावर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी रेणुका. माझ्या एक विचार या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपला लोकप्रतिनिधी कसा असावा याबद्दलचं हे चर्चासत्र आहे आणि खुलकर बोलो तुम्हाला तुमच्या मनातलं अगदी खुलेपणाने बोलायचं सर. त्याच्यामुळे तुम्ही जी काही प्रस्तावना देत होतात ती आपण आता खऱ्या अर्थाने ऐकणार आहे. मला आवडतं, तुम्हाला खूप उत्सुकता आहे तुमचा नगरसेवक कसा आहे, तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे सांगण्यासाठी. त्यामुळे माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, कसा असावा तुमचा लोकप्रतिनिधी? तुम्ही म्हणाला तो घराच्या शेजारी नसावा, मग तो कसा असावा? तो नागरिकांची जो सत्यनिष्ठेने सेवा करतो असा नगरसेवक हवा. प्रामाणिकपणे भ्रष्टाचार मुक्त असाच नगरसेवक हवा. सर, त्यांच्याकडे तुम्ही माहिती द्याल, तुम्ही काय सांगाल तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा? नमस्कार. सर्वात महत्त्वाचं घोडबंदर रोड रेसिडेंट्स कम्युनिटी वेलफेअर असोसिएशनला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि इथल्या जमलेल्या सर्व लोकांना सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवलं. अलर्टनेस वेगळं. मुळात काय माहिती आहे का, आपण या गोष्टींसाठी जमलोय, वेळात वेळ काढून जमलोय, ते महत्त्वाचं. आणि मॅडमचा जसा प्रश्न आहे, कसा असावा आपला बापच असतो की नाही, तो जो मुलांना सांभाळतो, आपल्या एरियातल्या सगळ्या गोष्टींना किंवा प्रॉब्लेम्सला हाती घेतो आणि सॉल्व्ह करतो. मग काय यापूर्वी आपला बाप योग्य होता की नाही आणि आपला जो बाप होईल आता तो योग्य होईल की नाही, ते महत्वाचं आहे. म्हणण्याचा उद्देश हा आहे, बाप पिता हा संपूर्णपणे जिम्मेदारी घेतो. तर का आपले जे आता कॅन्डिडेट उभे आहेत ते खरंच या लेवलचे आहेत का? सगळ्यात महत्वाचं, ते आपली आई बनेल का, ते आपले वडील बनतील का, किंवा ते आपले अशी कोणती व्यक्ती बनेल जे आपल्या सर्व गोष्टी ऐकून घेतील, मनापासून आपल्याला जवळ करतील, किंवा आपल्या एखाद्या कॉलवरती रिप्लाय देतील. चला, रिप्लाय नाही दिला, मिस कॉलला उत्तर नाही दिलं, पण वेळात वेळ काढून एखादा कॉल तरी केला, त्या इंडिव्हिज्युअलची माहिती करून घेतली की बाबा त्याची इच्छा काय आहे, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की नाही. इथपर्यंत देखील लोकांना आता वेळ नाही आहे. आणि ज्या गोष्टींसाठी आपण त्यांना अपॉइंट केलंय, आपण त्यांना रिप्रेझेंट करतोय, ज्या कामांसाठी आपण त्यांना तिथे उभं करतोय, त्या गोष्टीची जाण त्यांना आहे का? मग जर नाही आहे तर मग जो व्यक्ती आता इथे इलेक्ट होणार आहे तो खरंच त्या लायकीचा आहे का? सॉरी, मी एकदम क्लिअर मराठी शब्दात बोलतो, लायकीचा आहे का? तर तो लायकीचा आहे की नाही ते आपल्याला ठरवणं योग्य आहे की नाही. आपण भाजीला जेव्हा मार्केटमध्ये जातो किंवा एखादी वस्तू खरेदी करायला जातो, मी ठाण्यामध्ये एक गोष्ट पाहिली की जो समोरचा विक्रेता आहे तो 5 रुपयाची वस्तू न देता 10 रुपयाची बोलतो डायरेक्टली, आणि आपला मराठी व्यक्ती जो आहे तो बिंदास 10 रुपये काढून देतो का? कारण तर आपण एकदम रिलॅक्स झालोय, मला वेळ नाही, मला उद्या ऑफिसला जायचंय, मला माझी फॅमिली वाट बघते, आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी एवढी कळत नाही आपल्याला की बाबा तो जो 10 रुपये मागतोय त्या गोष्टीची, त्या वस्तूची, त्याची वर्थ आहे का? ते 10 रुपये ऍक्च्युअली त्याची वर्थ नाहीये. जी गोष्ट 5 रुपयाला विकली जाते ती 10 रुपयाला विकली जाऊ शकत नाही. पण आपली मूर्ख मराठी माणसं, एकदम क्लिअर बोलतो, स्पष्ट बोलतो, आपली मूर्ख मराठी माणसं 5 रुपयाची वस्तू जर 10 रुपयाला घेतात, आपला वेळ नाहीये, आपल्याला रिलॅक्स राहायचंय, त्या हिशोबाने घेतात. तर अशा लेडीज, असे जेंट्स जे मूर्ख आहेत ते आताही पुढचे 5 वर्ष मूर्ख बनतील. बरोबर की नाही? तर आपल्याला मूर्ख बनायचं आहे का? आपल्याला वेडे बनायचं आहे का? आपल्याला आज मला एक सांगा,
आजच्या युगात आपल्या ओके सर मला याच प्रश्नाला जोडून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जनता ही खूप सामान्य आहे, साधीभोळी आहे, त्यांच्या रोजगाराच्या याच्यामध्ये ती गुंतलेली आहे. पण लोकप्रतिनिधी हे मात्र आज जर छोटीशी संपत्ती आहे ती 5 वर्षानंतर मोठी होते आणि ती लोक या सामान्य जनतेलाच मूर्ख बनवून घेतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणून बोलतो शिक्षण जे आहे ते महत्वाचं आहे की नाही. मग आपला आपण एखादा इंडिव्हिज्युअल एखादा आहे साधारण व्यक्ती म्हणतो आपण त्याला, तर साधारण व्यक्ती खातो की नाही? 2 वेळा खातो, 2 वेळा झोपतो, आराम करतो, म्युझिक बघतो टीव्ही वरती किंवा मोबाईल वरती, कंटिन्यू फेसबुक करू शकतो, सगळं करू शकतो. मग या गोष्टीला का नाही प्राधान्य देत? सर पण निवडणुकांच्या वेळी पैसे वाटले जातात ना, पैसे वाटले जातात, बरोबर आहे. हा विषय महत्वाचा आहे. जर पैसे वाटले जातात तर मग पैसे घ्यायचे. आपल्याला ऑलरेडी कडकी आहे, आपल्याला ऑलरेडी त्रास आहे, आपण ऑलरेडी EMI भरतो, मग पैसे घ्यायचे. जे इलेक्शनला उभे आहेत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे की नाही? आपण आता नाही बोलतो, आले अगपचूप घेतो आणि ते पचवतो देखील आणि नंतर आपल्या हिशोबाने आपण वोटिंग करतो. आता हा मंच जो आहे तो खुलकर बोलण्याचा आहे आणि खुलकर बोलण्यामध्ये हे शब्द येणं गरजेचं आहे की नाही? आहे ना, की बाबा जे पैसे देतात ते घेणं योग्य आहे की नाही, आणि जर घेतले तर ते पचवून आपण दुसऱ्याला वोट करायचं योग्य आहे की नाही? तर मॅडमला या गोष्टीमध्ये उत्तर मिळालं असेल. सर नक्कीच मला उत्तर मिळालं या गोष्टीचं. सर मला आपल्याला विचारायचंय, मतदार शेवटी आपणच ठरवत असतो की मतदान कोणाला करायचंय आणि ते कोणाला दिलं गेलं पाहिजे. जर पैसे देऊन तुम्ही मतदान घेतलं तर मग मी माझ्या एक विचार चॅनलवर एक व्हिडिओ केला होता, तुम्ही पैसे घ्या आपण मग 5 वर्षानंतर तक्रार करू नका माझी गटारं नाही झाली. तुम्हाला काय वाटतं, पैसे घेऊन मतदान केलं पाहिजे की तुम्ही तुमचा अगदी शिकलेला उच्च शिक्षित आणि योग्य उमेदवार निवडला पाहिजे? पहिल्याने जय महाराष्ट्र सगळ्यांना, आणि आम्ही आभार मानतो की तुम्ही असा हे प्रोग्राम ठेवला आहे. धन्यवाद. जे तुमचे प्रश्न आहे ते मला असं वाटतं की पैसे घेणे देणे बरोबर नाही आहे. मी दोघी प्रश्न करेल. मी मराठी बोलतोय, मला मोका द्या. तर मला असं वाटतं की हे पैसे देणे घेणे आपल्याला बंद करायला पाहिजे. मूल आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला विचार करायला लागेल. हे प्रत्येक जे रेसिडेंट्स रहिवासी इकडे उभा आहे त्यांना विचार करायला लागेल की आपल्याला काय पाहिजे. पैसे पाहिजे 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये काय नाही होणार आहे. ते 2 दिवसाचे पैसे आहे. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला मूल आपले मुद्दे जे मांडायला लागेल. मूल मुद्दे काय आहे आपले? सडक आहे, आपल्याकडे सडक बरोबर नाही आहे. आपले घोडबंदर रोडवर सडक बघा, नंतर तुम्ही ट्रॅफिक बघा, रोड नाही आहे तर ट्रॅफिकच होणार. तर ट्रॅफिकची प्रॉब्लेम आहे. 4-4 तास आम्हाला उभं राहायला लागतंय ट्रॅफिकमध्ये. तिसरी गोष्ट काय आहे, आपली पाणीची समस्या आहे. कोणत्याही सोसायटीमध्ये 50% वरती पाणी नाही भेटत आहे. आता सगळ्यांना टँकरचं काम करायला लागते, टँकर बोलवायला लागते. चौथा मुद्दा काय आहे, आपल्याकडे इथे गव्हर्नमेंट शाळा आहे, त्यांच्याबरोबर कोणी लक्ष देत आहे का? काय एज्युकेशन त्यांना भेटत आहे? गाववाले आपल्या इकडे माणसं किती आहेत? इथपर्यंत आपण जिथे बसलेले आहे गायमुक्त इथे 4-5-6 गाव, मला आता 10 गाव असेल, पण किती शाळा आहे? त्यांच्या मुलांना कसे ते क्वालिटीचे शिक्षण भेटत आहे ते कोणी विचार करत नाहीये. आपण आता पैशाची बोलताय, पैशाचे हे आपण थोडा आता आपल्याला वरती जायला लागेल या मुद्द्यावरून, पैशाच्या मुद्द्यावरून. आपल्याला हे विचारायला लागेल आम्हाला आमच्या मुलांना शिक्षण भेटेल का, आम्हाला सडक भेटेल का, पाणी भेटेल का. दुसरा एक आपला मुद्दा आहे, 4 वर्ष पहिली आपण बघा तुम्ही आपल्या इकडचा EQI काय होता, आपल्या इकडचा पॉल्युशन लेवल काय होता. सगळ्यात जास्त एक चांगली सिटी महाराष्ट्रात होती ती ठाणा सिटी होती. आता तुम्ही बघा EQI काय झालेलं आहे, पॉल्युशन लेवल काय झालेलं आहे. तुमच्या लहान मुले आहेत ते तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही बाहेर घेऊ शकत नाही त्यांना, ते बिमार पडेल. हे मुद्दे मांडायला लागेल ना आपल्याला. ते इम्पॉर्टंट मुद्दे आपण हे विसरताय. आणि तुम्ही हे बघा आता डेव्हलपमेंट प्लॅन आलेला आहे TMCच्या. काय आहे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये? ते सगळे ग्रीन झोन होते. आपल्या इकडे इतके ग्रीन झोन होते म्हणून घोडबंदरच्या रहिवासीने एकदा फ्लॅट घेतलेला होता की आपल्याला एक चांगली जागा भेटते इकडे, एक नेचरमध्ये राहायला भेटते ना, म्हणून आम्ही आले. ते लोधापर्यंत गेले, पुढे गायमुख पर्यंत गेले लोक राहायला. कशाला गेले? कारण एक आपल्याला चांगलं वातावरण पाहिजे. घाटकोपर सोडून आले, मी पण आलो, कुठे सगळे इकडे आलेले. आम्ही काय बघून आले की एक एन्व्हायरमेंट आहे इकडे. आता एन्व्हायरमेंट कुठे आहे? तुम्ही बाहेर निघू शकत नाहीये. आपल्याला जे मूल मुद्दे आहे हे सगळ्यांना आपल्याला एकदा परत विचार करायला लागेल.
आणि तुम्ही वोट देताना हे बघा की तुम्ही काय केलं, तुम्ही तुमचे पहिले जे होते तुम्ही काय केले, इकडे कोणाची सरकार आहे, डबल इंजन ट्रिपल इंजन, ते काय केले ते पण बघा, नंतर विचार करा. ते एक तो भेड चालली, आपण भेडचाल करू नका. ते कोणी आपल्याला बोलला मी पैसे देतो हे देतो करून तुम्ही हे सगळे विचार करू नका. आता जे कॅन्डिडेट आहेत त्यांना विचारा तुम्ही आमचे काम करणार का, नवीन चेहऱ्यांना थोडा मोका द्या, दुसऱ्यांना जे काम करतात त्यांना मोका द्या, ते जुने असू द्या नवीन असू द्या, पण जे काम करतात त्यांना मोका द्या, असंही कोणाला बोलू नका. जय महाराष्ट्र. सर आप क्या बताओगे, आपका लोक प्रतिनिधि कैसा होना चाहिए? इन्होंने बोला कि हमें चूज करना चाहिए, हम चूज करते कि हमारा कैंडिडेट कैसा हो. उन्होंने कहा कि पैसे वाला खेलना चाहिए, जो काम करता है उसको वोट देना चाहिए. आपको क्या लगता है लोक प्रतिनिधि हम आम जनता कैसे चुने? मैं सबसे पहले राजभाई का और दादा साहब का शुक्रिया अदा करना चाहता हूं कि जिन्होंने आम जनता को जागरूक करने के लिए इस तरह का प्रोग्राम का आयोजन किया. और सबसे बड़ी बात है कि जो इन्होंने एजेंडा रखा है कि खुलकर बोलो, तो मैं थोड़ा सा मतलब खुलकर ही बोलूंगा एकदम से. मेरे जो विचार है, मेरे को ऐसा लगता है कि 90% जनता के विचार वही है, लेकिन वो लोग खुल के नहीं बोल सकते हैं. सबसे पहले तो ये देखिए, ये जो नाम लिखा गया ना नगर सेवक, आप सबसे पहले अपने दिल से बताइए कि क्या वो लोग अभी अपने आप को सेवक समझते हैं? एक छोटा सा नगर सेवक भी आज की डेट में खुद को राजा समझता है, तो वो पब्लिक का काम क्या करेगा? लोग बोलते हैं बेईमान नहीं होना चाहिए, जो कि पॉसिबल ही नहीं है. लोग बोलते हैं कि भ्रष्टाचारी नहीं होना चाहिए, जो कि पॉसिबल ही नहीं है. भले ये अगर हम लोग ऐसा मानते हैं कि होना चाहिए, तो ये हम लोग खुद को धोखा दे रहे हैं. मेरे को लगता नहीं है कि एक भी नगर सेवक इस तरह का चुन के आएगा, क्योंकि आप देखिए, मैं जो देख रहा हूं, जो आज तक मैंने देखा है कि 15, 20, 25, 30, 40 हजार रुपया पगार पाने वाला भी जब भी छोटी से छोटी पोस्ट पे पहुंचता है ना, तो 2-3 साल के बाद जब भी आप उसकी प्रॉपर्टी का आकलन करते हो ना, तो वो करोड़ों में होती है. तो क्या वो आप जनता की सेवा करके करोड़ों रुपया कमा रहे हैं? सर ऐसे मेरे को ही एक बात लोगों को बताइए. बार बार चुनाया जाता हाँ, है. ऐसे ही लोगों को बार बार, मैं उसी मुद्दे पे आ रहा हूँ कि अभी हमारे पास कोई इलाज नहीं है. जिसको मर्जी चुन के लेके आओ, वो बेईमान भी होगा, भ्रष्टाचार तो जम के करेगा. क्योंकि जो अभी आप इलेक्शनों में देख रहे हो, हम किसी टाइम पे ये MP के इलेक्शन में देखते थे कि करोड़ों करोड़ों रुपया खर्चा हो रहा है इलेक्शनों में. क्या करोड़ों रुपया खर्चा करके वो आप लोगों की सेवा करने के लिए आएंगे? पॉसिबल ही नहीं है. उसका सोल्यूशन है अपने पास. ये लोग जो अपने आप को सेवक समझते हैं, सेवक बोलते हैं, हम इनको अपने आप को इन्होंने राजा समझना शुरू कर दिया ना, तो मेरी सब लोगों से विनती यही है कि इनको आने दीजिए. जो हम समाज सेवक लोग हैं, मैं जस्टिस फॉर घोड़बंदर रोड से अक्सर रोड पे आता हूँ, सोशल सर्विस के काम करता हूँ. मेरा आप लोगों से आग्रह है कि आप लोग, ये कोई भी ईमानदार आदमी चुन के नहीं आएगा, इनको अभी ईमानदार हमारे को खुद को बनाना है. ये हम लोगों का काम नहीं है कि हम आके एजिटेशन करें, गड्ढों को भरने के लिए एजिटेशन करें. ये काम जो भी जनप्रतिनिधि हम चुन के लेके आते हैं ना, उसका है, और उसको ये काम करना है. और मेरी सब लोगों से निवेदन है कि उसके लिए अपने को क्या करना है कि जब भी हम देखते हैं ना कि किसी भी एरिया में, हमारे एरिया में जो भी कोई प्रॉब्लम है, सड़क का है, गार्बेज का है, पानी का है, उसके लिए हमको एकजुट होकर किसी अधिकारी के पास या किसी के पास जाने की जरूरत नहीं है. हमको सीधा जो जनप्रतिनिधि हमने चुना है उसके घर पे जाना है, अपने कोई ग्रुप बना के उसके घर पे जाना है. ये उसका काम है कि जो उसके एरिया में प्रॉब्लम हो रही है, ये उसको सॉल्व करनी है, ना कि हमारे को सड़कों पे उतरना है. धन्यवाद. बहुत सही सलाह दी आपने. हमें हमारा जो नगर सेवक है, एक्चुअली ये हंसी की बात है, रहता है जो आपला नगर सेवक आहे त्याच्याविषयी बोलताना आपल्याला करोडांची भाषा करावी लागते, कारण की ते नगर सेवक न राहता आपली सेवा करता करता करोडपती होतात. तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय प्रश्न आहे? याला जोडून मी सूरज भटांची कविता कोट करतो इथे. सारेच हे उमाळे आधीच योजलेले, सारेच हे उमाळे आधीच योजलेले, सारेच हे जिवाळे आधीच बेतलेले. सांभाळतात सारे आपापली दुकान, सांभाळतात सारे आपापली दुकाने, माझेच हे दिवाळे काढून लोक गेले, माझेच हे दिवाळे काढून लोक गेले. मैं मैडम एक मिनट खाली आपको बीच में टोकूंगा. जो सर ने कहा अभी, मैं उससे बिल्कुल भी उनके सहमत नहीं रहता हूँ.
वो कहते हैं कि हर आदमी जो आएगा वो चोरी करने आएगा, ये बहुत गलत है। इस तरह से नहीं हमें कहना चाहिए। प्रतिनिधि आपको अधिकार दिया गया है चुनने का, आपको पसंद नहीं है तो आप नोटा का बटन दबा दीजिए, वो भी आपको दे दिया है लोगों जनता सरकार ने कि आपको कोई पसंद नहीं है तो। ये मेरा पहला हो गया। दूसरी बात आपने कही कि वो चोरी होगा, तो मैं आपने अभी कहा कि जस्टिस फॉर घोड़बंदर से आप बिलोंग करते हैं, आपने 2 कैंडिडेट उतारे, क्या वो चोर है? जनता से मैं पूछना चाहता हूँ, क्या चोर है वो? नहीं तो आपने ये चोर कह के क्या आपने अपने आदमी को चोर कहा है क्या? फिर ये मुझे बता दीजिए, ये गलत बात है। आपने उनको चोर कहा है, ये आपने चोर कहा है, मैं कहता हूँ वो चोर है। अब मैं बोलता हूँ वो चोर है, बोलिए वो चोर है। सर आप क्या बोलेंगे? सबसे पहले तो देखिए, मेरा जो है ना मेजोरिटी के बारे में ऐसा कहना था, ठीक है मेरा मिस्टेक है, मैंने सबको बोला, लेकिन 90% जो है ना वो ऐसी है। दूसरा इन्होंने जो बोला ना कि जो जस्टिस फॉर घोड़बंदर रोड के, वो मैं आज आपको क्लियर करना चाहता हूँ कि वो जस्टिस फॉर घोड़बंदर रोड से उनका कोई लेना देना नहीं है। जस्टिस फॉर घोड़बंदर रोड से उनको कब का निकाल दिया गया हुआ है। देखो एक मिनिट मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे। हा शो कुठल्याही राजकीय हेतूने घेतला गेलेला नाहीये। हा शो जनता, तुम्ही जे राजा आहात ना त्याच्यासाठी घेतलेला गेलेला आहे। तुम्हाला तुमचा नगरसेवक कसा हवा याच्यावर तुम्ही चर्चा करा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोला। हेल्दी टॉक जेव्हा होता ना तेव्हा या कार्यक्रमाला शोभा येईल। त्याच्यामुळे अंतर्गत राजकारण न मांडता आता ही एक मिनिट सर, आता ही एवढी मोठी संधी मिळाली आहे, ही जर तुम्ही राजकारणात घालवली ना तर मग ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे आलोय ना तो हेतू साध्य होणार नाही। त्याच्यामुळे व्यक्तिगत कोणावरही टीका करायची नाहीये, कुठल्याही राजकीय पक्षाविरोधात। विनंती करतो की कोणी असंसदीय शब्द वापरू नका। युवकांचे प्रतिनिधी म्हणून हा, सिद्धांत विचारा। जर आपणच असं करणार असू तर आपण निवडलेला मतदार कसा असू याच्यावरती तुम्ही काय सांगा? कसा असावा तुमचा लोकप्रतिनिधी, तुमची सेवा करणारा लोकप्रतिनिधी कसा असावा? हॅलो हॅलो सर्वप्रथम धन्यवाद व्यासपीठ, धन्यवाद वेलफेअर घोडबंदर रोड रेसिडेन्स कम्युनिटी वेलफेअर आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जे कोणी श्रोता इथे उपस्थित आहेत, जे आयोजक सुद्धा आहेत इथे, तर त्यांचा मी धन्यवाद मानतो। माझं नाव सिद्धांत आहे, मी शिक्षणाने पायलट आहे। मी त्यावेळेस पायलट ट्रेनिंग केलेली आहे जेव्हा घोडबंदर रोडवरील अनेकांना पायलट ट्रेनिंग ही गोष्ट माहीत पण नव्हती। सॉरी जरा तुम्हाला मी अडकवते। हे बघा, हे असं होतं, किमान असं काही करणारा लोकप्रतिनिधी निवडू नका। रस्ते सुधारणारा, वॉटर गटर मीटरवर काम करणारा तुमचा लोकप्रतिनिधी असला पाहिजे, तशा पद्धतीने काम करणारा पाहिजे। त्याच्यामुळे सर प्लीज कंटिन्यू। हॅलो या तर गोष्ट अशी, रेणुका मॅडमनी विचारले की युवक म्हणून मला एक लोकप्रतिनिधी कसा हवा, आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, तर एक युवकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगतो की आम्हाला खूपशा गोष्टी इथे काही म्हणजे प्रमुख बदल असे दिसतच नाही आहेत। म्हणजे ब्रिज येत आहेत, फुटपाथ आहेत ते तोडले जात आहेत, परत बनवले जात आहेत, सर्व्हिस रोड आले, रोड वाइंडिंग झाले, परत ते सर्व्हिस रोड तोडले गेले, सर्व्हिस रोडांची जी एलिव्हेशन आहे ती वाढवली गेली। घोडबंदर रोडवरील अनेक विविध सरकारी यंत्रणेकडे मी देखील वैयक्तिकरित्या जाऊन RTI दखल करतो। मी म्हणजे टपाल केंद्रामध्ये माझे नाव तिकडे खूप आहे। MMRDA असो, कोकण भवन असो, अनेक ठिकाणी असो, महापालिका असो, कलेक्टर ऑफिस, CP ऑफिसांकडे असो, की जसा आपल्या इथेच नुकताच एक विषय, जसा घोडबंदर रोड हा खूप एक प्रमुख भाग आहे ठाण्यातील घोडबंदर रोड, भारताच्या गोल्डन क्वाड्रिलेटरल प्रोजेक्टचा, जिथे 5 प्रमुख शहर भारताचे जे आहेत ते एकमेकांशी कनेक्ट होतात। आता अशा एका मुख्य स्ट्रॅटेजिक रोडमध्ये पेवर ब्लॉकचा त्यांनी उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे, ते खूप अतिशय चुकीचं आहे। पेवर ब्लॉक अलाउडच नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। अनेक ठिकाणी असे भ्रष्टाचार चालू आहेत ऑलरेडी, जसे स्मार्ट सिटी ठाण्याला स्मार्ट सिटी म्हणून संजीव जयस्वाल यांनी 12-15 वर्षापूर्वी घोषित केलेलं होतं, पण त्यानंतर देखील आपल्याकडे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकच तरणतलाव होते
एकच नाट्यगृह होते, आता 2 झाले. काशीनाथ घाणेकर आलं, आता तरण तलाव दुसरं एक आलेलं आहे. नाट्यगृह अजून एक ते म्हणतात वाघबीळला कुठे येणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सुविधा आहेत ज्या स्मार्ट सिटी किंवा एक युवा भारत म्हणून माझ्या डोक्यात जे गोष्टी येतात किंवा आमच्या ज्या हे आवडी आहेत किंवा गरजा आहेत, या स्मार्ट सिटी म्हणून ठाण्यातले जे राज्यकर्ते आहेत, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत, जसं आता नगरसेवकचं इलेक्शन. सर तुम्ही म्हणालात, तुम्ही खरं तर तुम्ही तरुण आहात आणि तुमचे मुद्दे तुम्ही प्रकर्षाने रस्ते सांगितलं, तुम्ही अनेक मुद्द्यांवरती आलात. आता मला या सरांकडे थोडं म्हणजे वेळेची या खूप मर्यादा साऱ्या गोष्टी आहेत ना मॅडम, या सुविधा ज्या आहेत ना, या सगळ्या सुविधा 10-20 वर्षापूर्वी आल्या पाहिजे होत्या. त्या आत्ता कुठेतरी येत आहेत, प्रॉमिस केल्या जातात, ते पण ऑन पेपर आहेत फक्त. का हे एक शेवटचे फक्त प्रतिनिधी आणि म्हणून 10 शेवटची वर्षात का संधी आहे. मुद्दे महिलांचं घ्यायचं आपल्याला शिक्षण. सर्वात पहिलं तर मला इथे बोलवणारा राजापूरकर साहेबांनी जे आमंत्रण केले त्यासाठी धन्यवाद देतो. आणि मला हे आवडलं की इथे कोणत्याही पार्टीचा सिम्बॉल नाही आहे. हे सर्वात मोठी गोष्ट आहे की आम्ही बिन खुलेआम बोलू शकतो, जसं या मंचाचा हे आहे. आणि आपला नगरसेवक थोडक्यात सांगा की तुमच्या भावना काय आहेत या आपला नगरसेवक कसा असायला पाहिजे, राईट? तर तो 5 वर्षांनी उगवला नाही पाहिजे. तो प्रत्येक महिन्याला त्याची टीम किंवा तो आपल्याकडे आला पाहिजे की तुम्हाला काय समस्या आहे, तुम्ही येऊन बघा, तुम्ही काय आहे. तो आपल्या एरियामध्ये आला पाहिजे, तो आपल्या सोसायटीमध्ये आला पाहिजे. जर तो येऊ नाही शकत तर त्याची टीम आली पाहिजे. त्यांनी स्वतःहून चौकशी केली पाहिजे की माझ्या एरियामध्ये जेवढे सोसायटी आहेत, जे काम करते आहेत, त्यांना जे बेसिक कम्युनिटीज आहेत ते प्रॉपरली भेटत आहेत की नाही भेटत आहेत. सर नाही की एकंदरीत एक कॉमन मॅन होऊन त्याच्याकडे जायला पाहिजे. इट्स हिम who needs to come to us and see the basic amenities are available or not. पण ते तुमच्याकडे तेव्हाच येतात जेव्हा मतदान 5 करायचं वर्षांनी असतं. नाही उगवला पाहिजे खरी गोष्ट आहे ही. मॅडम. आज आम्ही टॅक्स भरतोय, त्या टॅक्सचा उपाय काय होते? नक्कीच कुठे गेला तो एकंदरीत रस्त्यांचे मुद्दे आहेत, तुमच्याकडे व्यासपीठ नाहीये, तुमच्याकडे नाट्यगृह नाहीयेत, तुमच्याकडे मॅडम आम्ही सोसायटीत मग राहतो, मला सांगा, सिटी मध्ये राहतो, असं वाटतं की विलेज मध्ये राहतोय. मॅम तुम्ही या परिसरातल्या स्थायिक आहात, काय सांगाल, काय अडचणींना तुम्ही आतापर्यंत सामोरे जाताय आणि त्या या आतापर्यंत घडल्या नाहीत आणि इथून पुढे घडण्याची अपेक्षा आहे, काय मुद्दे आहेत ते? प्रथम नमस्कार. माझ्या महिला भगिनींनी एवढं तरी डिसअपॉइंटेड होऊ नये. आम्ही महिलांसाठी सीट मागत नाही हा शब्द लागलेला दिसतोय. हा काय तुम्ही स्वतःने पायावर उभं राहणार तर असंच होणार तुमच्या बरोबर मग नेहमी. हा यायला नको का स्वतःहून जवळ? स्वतः नाही ओपन झालं तर तुम्हाला कोणीच चान्स देणार नाहीये. मग असंच बसावं लागेल. बरोबर आहे की नाही? नाही, खरी गोष्ट आहे, खरी हे गोष्ट तुम्हाला आहे. असं प्लीज यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यामुळे मला काही आवडलं नाही. महिलांनी स्वतः व्यक्त झालं नाही तर तुमचं रोजचं रडणं कोणही ऐकणार नाहीये इथे. मग रोज पाणी येत नाही, लाईट येत नाही, हे सगळं बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सक्षम आहात, शिकलेले आहात, तर तुम्ही बोलतं झालं पाहिजे. काय महिलांना आता त्या येणारच त्या पुढे तुमच्या याच्यानंतरला, काय सांगाल तुम्ही, कसं असावा नगरसेवक, काय अडचणी इथून मागे तुम्ही फेस केल्यात? बघा, सिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काही काम चालू आहे, काम आहे, रिपीट काम आहे. मी गेले 20 वर्ष राहते. मी पक्ष बदललेले बघितलेले, आलेले गेलेले सगळे. ठाण्यामध्ये गेले जवळजवळ 30 वर्ष राहते मी. 30 वर्षात सगळे पक्ष येऊन गेले आणि सगळे पक्ष इथे राज्य करून काही गेले. पक्षाने कामं नाही केली. कामं केलेत पण त्या कामांमध्ये तो स्पीड नाहीये. रिपीटेड काम झाल्यामुळे खर्च एवढा होतोय. त्या खर्चाचा कोणीतरी हिशोब विचारला का कोणी? तो हिशोब मला वाटतं नगरसेवकांचे जे काही तुमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या अकाउंटवर दिसेल. ऍब्सोल्युटली राईट. त्यामुळे आपण म्हणतो की हा माणूस तसा, तो माणूस तसा, तो माणूस तसा, डायलॉगबाजी भरपूर चालली आहे. पण प्रत्येक सक्षम नागरिकाने आपल्या सिटीमध्ये किंवा शहरामध्ये किंवा आपल्या नेबरहुडमध्ये कोण राहतंय हे त्यांना माहिती नाहीये. अशा नागरिकांकडून आपण अपेक्षा काय करणार आहोत?
नागरिकांमध्ये बदल झाला पाहिजे का? नागरिकांमध्ये बदल झाला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे इथे खुलकर बोलो मध्ये ना आपण म्हणजे सगळ्यांच्याच कडून मला एक गोष्ट जाणवली की कॅन्डिडेट्सला उमेदवाराला बदलण्याची गरज नाहीये, आपल्या मतदारांना बदलण्याची गरज आहे, आपल्याला आपल्या विचारधारेला बदलण्याची गरज आहे. मॅम थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान एक मेसेज दिलात की मुळात मतदार बदलले पाहिजेत. सर तुम्ही काय सांगाल? आज तुम्ही ज्येष्ठ आहात, आधीपासून तुम्ही ठाण्याला बदलताना बघितलंय, काय बदल झाला ठाण्यामध्ये, कसं हवं होतं आणि कसं घडलंय ठाणे? सर्वप्रथम असोसिएशन कम्युनिटी यांनी जे हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे हा एक चांगला उत्कृष्ट मार्ग आहे की जो आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी उपयोग आहे. त्याच्यामधून बोलतो आपण की आपला नगरसेवक कसा असावा. ही संधी आपल्याला आहे की आपला नगरसेवक चांगल्या प्रकारचा निवडून येणे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणे. आपला नगरसेवक असा असावा की त्याला आपली दूरदृष्टी पाहिजे. 5 वर्षामध्ये या भागामध्ये काय काय व्हायला पाहिजे, काय होतं काय नव्हतं आणि काय व्हायला पाहिजे हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण त्याला विचारू शकतो की आपला नगरसेवक कसा असायला पाहिजे. इथे पाणी, लाईट, मेन एका घोडबंदरची समस्या आहे काम, ट्रॅफिकची समस्या. प्रत्येक नाक्यावर जा तुम्ही, वडोली नाका जावा, आनंदनगर नाका जावा, मानपाडा नाका जावा, सगळ्या ठिकाणी तुम्ही रस्ता क्रॉसिंग करू शकता आणि तो पण 8-9 वाजेपर्यंत. त्यानंतर तो रस्ता क्रॉसिंग करणे हे पॉसिबल नाही आहे. कुणाची तरी मदत घ्या किंवा शेवटी अगदीच माणूस थकला तर तो ॲटो करतो आणि बायपास करून तरी आपल्या घरी पोहोचतो. ही मोठी समस्या आहे. तर या समस्येला तोंड देण्यासाठी आपण आपला सुजान सुफाल असा नगरसेवक आपण निवडून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. थँक्यू. सर काय होतं, दरवेळी आपण निवडणुकांमध्ये सगळे नेते येतात, एक वेगवेगळी वचनं देतात आणि ती वचनानंतर आम्ही ओळखायचा कसा की हा मतदार, हा उमेदवार आमचाच आहे म्हणून, हे कसं ओळखलं पाहिजे जनतेने? सर्वप्रथम आपल्या असोसिएशन तर्फे हा जो एक मंच उपलब्ध करून दिलाय खुलकर बोलो, याकरिता आपल्या असोसिएशनचे खरंच एक नागरिक म्हणून मी आभार मानतो. माझं वैयक्तिक मत असं की आपले नगरसेवक कसे असावे, तर कामाचा पहिला टप्पा हा सुरू होतो हा त्या व्यक्तीच्या, निवडून दिलेल्या व्यक्तीच्या उपलब्धतेपासून. आपले नगरसेवक आपल्याला 24 तास 365 दिवस उपलब्ध आहेत का, फोनच्या माध्यमातून, त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून, हा प्रश्न सर्वात आधी विचारला पाहिजे आणि त्यानुसारच आपलं मतदान केलं पाहिजे. उपलब्धता असेल तर कामं होतील. आपल्या सर्वांना माहितच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये घोडबंदर रोडवरती झपाट्याने लोकसंख्या वाढली आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या संकटांना, कोविड सारख्या संकटांना आपण सामोरे गेलो. या संकटकाळी इथल्या रहिवाशांना अगदी योग्य रीतीने माहिती आहे की कोणत्या व्यक्तींनी आपल्याला कोविड सारख्या संकट काळामध्ये आपल्याला सहकार्य केलं. त्यामुळे पब्लिक हे सब जानती आहे. पब्लिकला नक्कीच माहिती आहे की आपले मनातले नगरसेवक कोण आहेत. नाही उपलब्धता नाही सर, पब्लिकला हे सगळं कळतं आणि या आधी अनेक संकट आली. आता काय होतं माहितीये, जेव्हा सोशल मीडियावरती सगळे कॅम्पेन होतात ना की मला रात्री फोन केल्यावरती माझ्या मदतीला आला पाहिजे, माझ्या संकटकाळी धावून आला पाहिजे, अशा पद्धतीचे. पण ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांच्या लक्षात नसतात, त्या त्यांना माहिती नसतात. त्यामुळे मला सर तुम्हाला विचारायचंय, नगरसेवकाची काय पात्रता असावी, आपल्या नगरसेवकाची, आपल्या लोकप्रतिनिधीची काय पात्रता असली पाहिजे आपल्यासाठी काम करण्याला? नमस्कार मंडळी. आज हा जो हे जे व्यासपीठ आहे घोडबंदरचे, हा पवित्र वातावरणात खुलकर बोलो आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा ही मानवाची नित्यांत गरज आहे बंधुजनो. अन्न वस्त्र निवारा आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी जी व्यक्ती राहते, शाळा, कॉलेज, विहार, मंदिर, अन्य मस्जिद, ह्याचाही थोडा साफसफाई आणि स्वच्छता असावी, ही एवढीच आपली अपेक्षा असते. आणि म्हणून मी ह्या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी पवित्र ह्या वातावरणात या सर्व सुखसोयी उपलब्ध करताना एक पवित्र माणसाचं पावलं लागले आनंदजी दिघे. त्यावेळेला जी आनंदजी दिघेंच्या माध्यमातून त्या मातीला हलवायची जी ताकद होती तरुणांमध्ये, ज्या आपल्या संपूर्ण वयोवृद्धांमध्ये, आमची ही स्त्री अबला नव्हती त्यावेळेला.
धडधडीप्रमाणे ती फिरत होती आणि ते वातावरण या 25 वर्षामध्ये सध्या बदललेलं दिसतं. अखंड का बदललं असेल सर वातावरण? अखंड मुंबई शहरात आज जो सुशिक्षित नागरिक हा ह्या पवित्र जागी आलेला आहे राहायला, आणि त्यांचा एकच उद्देश होता की या नवीन मुंबईमध्ये ठाणा असं एक ठिकाण आहे, ठाणा असं एकच ठिकाण आहे की नालासोपारा जे पाश्चात्य त्यावेळेला जे जे चांगलं बंदर होतं ते इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं लागली, या महाराष्ट्राला अभिव्यक्त असं हे वातावरण होतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा बरोबर इतर ज्या सुखसोयी आहेत आधुनिक जगातल्या त्या पुरवणारा जो आमचा नगरसेवक असो तो सुशिक्षित असावा. तो गरिबीच्या माध्यमातून या स्लम एरियातून त्या गरिबीचे चटके खाऊन तो नंतर वरती गेलेला असेल तरच तो त्याची किमया करेल. तो सुशिक्षित आणि सुखदुःख भोगलेला असावा. आणि म्हणून या बदलत्या महाराष्ट्राच्या ह्या दिशेला मी एकच सांगू इच्छिन, नगर म्हणजे नगराची सेवा करणारा, त्याच्या विभागात येणाऱ्या मानवाची सेवा करणारा, आपल्या आया बहिणींच्या इज्जतीला सांभाळणारा आणि संपूर्ण भारत देशाला उज्ज्वल करणारा. या ठिकाणी B.R. आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे जे मतदानाचा जो अधिकार आहे, सावित्रीबाई फुलेंनी दिलेल्या शिक्षणाप्रमाणे आज तुम्ही ज्या बोलता आहात सावित्रीबाई फुलेंचं एक आदर्श आहात. आणि म्हणून मला एकच सांगतो, आदर्श जो नगरसेवक असावा हा सुशिक्षित असावा, सुख दुःखाशी कधी चटणी भाकर खाणारा असावा, आणि म्हणून चटणी भाकर खाणारा असावा आणि तो अनुभवी असावा आणि दुःखाशी निगडीत असावा, एवढीच माझी अपेक्षा आहे. सर काय होतं, दोन्ही बाजूने मतदार राजालाही कुठेतरी बदलण्याची गरज आहे, उमेदवारांना देखील तितकी काळजी घेण्याची गरज आहे. सर काय होतं की पैसे घेऊन मतदान म्हणजे उमेदवारही पैसे देतो आणि मतदारही पैसे घेतो. तर यावेळी जरा मतदारांनी कसं स्वतःला सावरलं पाहिजे आणि काय जरा भूमिका घेतली पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? हॅलो, हेलो मैडम, पैसा लेके जो वोट देंगे उसका कोई मतलब नहीं है. पैसा लेके हमें वोट नहीं देना है. अच्छा नगर सेवक वही चुन सकता है तो अच्छे विचार से हम वोट देंगे. अपने अपने विचार को व्यक्त करिए, अच्छे लोगों को चुने और हमारी सेवा न करके पूरे नगर सेवक की सेवा करें. पर्सनल सेवा में कोई दम नहीं है. तो पूरे नगर का विकास होते उसमें सबका विकास होगा, चाहे रास्ता हो, पानी पुरवठा विभाग हो, बिजली विभाग हो, सब में हमारा आपका सहयोग करें. धन्यवाद. मी खूप आभार व्यक्त करते. सर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं तुमचा नगरसेवक कसा असावा? जर एखादा उमेदवार आला आणि म्हणाला 2 पैसे घ्या आपण मतदान मलाच द्या, काय कराल अशा वेळी तुम्ही? पुजारी साहेब, तुम्ही कुठलं हे ओळख सांगा तुमची, तुम्ही कुठल्या ठिकाणावरून येता? कारण आदिवासी पाड्यांमधून, आदिवासी वस्तींमधून आजही आपण म्हणतो देशाला 75 वर्ष झाली, पण आजही आदिवासी पाडे बऱ्यापैकी विकासापासून दुर्लक्षित राहिलेले आहेत. काजूपाडा बोला. आम्हाला ना तिकडे पाणी नाही, काय नाही, कोणी बघायला कोणी येत नाही, काय नाही. आता आमचा रस्ता नाही, काहीच नाही, तिकडे कोणी बघत नाही. म्हणजे तुम्ही शहरात राहून तुम्हाला खेडेगावात राहिल्याचं फील येतं? हा, असं आम्हाला काय ते असं लागते का काय खेडेगावात आहे मी, असं आहे. काय अपेक्षा आहे तुमची तुमच्या उमेदवाराकडून? पाणी नाही, काहीच नाही, रोड नाही, काहीच नाही, का रस्ता नाही, काहीच नाही. हा, कुठून पण असा जंगलातून निघून जायचा, असा परिस्थिती आहे. हे मुद्दे तुम्ही मांडले तुमच्या जवळ येणाऱ्या उमेदवारांकडे, तुमच्या जवळ येणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे सांगितलं? नाही सांगितलं अजून. तुम्ही हेच आहे, मतदार राजांनी सुद्धा तुमचे मुद्दे प्रकर्षाने मांडा, तुमची कामं करून घेता आली पाहिजेत, तेव्हा तुम्ही मतदार असाल. खूप धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते तरुणांमधून कोणीतरी यावं आणि आपले विचार या मंचावरती मांडावं. जाता जाता एक काय विचार देऊन? माझं सगळ्यांना एक अपील आहे की तुम्ही सुजाण नागरिक आहात. या देशात परप्रांतीय हा विषय फार मोठा आहे. परप्रांतीय म्हणजे मी स्टेट लेवल नाही म्हणते, पण बाहेरच्या देशातून येणारे बांगलादेशी, नेपाळी या लोकांना आपल्या देशात लगेच इमिजिएट जे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं जे बनवून मिळतंय
आणि मग नंतर आपल्या इथे जी गर्दी होते ते कंट्रोल करण्याची गरज आहे. हे आज नाही, गेले 20 वर्षापासून बनतंय. 20-22 वर्षापासून हे सगळं चालू आहे. याला जर आपण कंट्रोल नाही केला तर आपण बाहेर असू आणि ते आतमध्ये असतील महाराष्ट्रात याच्या पुढे. याचं कोणीतरी भान ठेवावं, याची फार गरज आहे. ही माझी कळकळीची विनंती आहे लोकांना की याचं भान ठेवावं. खूप खूप आभारी आहे मॅम. सरांचं मी खूप स्वागत करते. सर, आपण सुद्धा या लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रतिनिधी, एक उमेदवार म्हणून आपल्या कुटुंबातले व्यक्ती आहेत. एक काय विचार तुम्ही सांगाल, येणाऱ्या काळामध्ये तुमचा काय फ्युचरचा मॅप आहे, रोड मॅप आहे? अनेकांच्या समस्या आहेत, त्या समस्यांना कसं तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून उत्तर द्याल? नमस्कार, मी श्रीकांत भोईर. आपल्या समस्या ते तर बंद करा. तेव्हा इकडे घोडबंदर रोडच्या तर समस्या भरपूरच आहेत, आपल्या समोर दिसत आहेत. त्याच्यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये तर एवढ्या समस्या आहेत पाण्याचे. आता आम्ही फिरतोय, माझी वाईफ आता उभी आहे, तृप्ती श्रीकांत भोईर. पण आता आम्ही लोकांसमोर जातो तेव्हा आम्हाला भरपूर प्रॉब्लेम समजतात का पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रस्ता खराब आहेत. जसं सर्व्हिस रोड आता मर्ज केलेलं आहे या लोकांनी. अहो, सर्व्हिस रोड त्याच्या हक्काचं होतं, ते सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं हिरकावून घेतलंय. आणि तुम्हाला ते पाणी तुम्ही देऊ शकता पण देत नाहीयेत काही मध्ये. ते का? म्हणून आता तुम्हाला वोटिंग देत नाही म्हणून का? अहो, त्यांना ते पण काहीतरी लोकच आहेत ना, का दुसरी कुठनं आलेले आहेत सगळे. त्यांना पहिलं द्या तुम्ही, पण त्यांना का पाहिजे देत नाही? पाणी नाही, रस्ते खराब, खड्डे झालेले असतात, रस्ते वारंवार खोदकाम चालू असतं. याच्यावर कोणीच काही हे करत नाहीये. अहो, नगरसेवक फक्त काय खुर्ची गरम करण्यासाठी असतो का? ऑफिसमध्ये बसतात, ऑफिसमध्ये बसलं का म्हणजे सगळं झालं असं होत नाही. नगरसेवक असा पाहिजे की तो रस्त्यावर उतरला पाहिजे आणि रस्त्यावरच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे लोकांच्या. तर लोकांच्या जर समस्या जर आपण ऐकून नाही घेतल्या तर कसले तुम्ही नगरसेवक? आम्ही नगरसेवकांना भेटायला गेलो, अरे नाही आले, साहेब येतील. अरे थांबा 2 मिनिटं. अरे थांबा, अरे त्या 2 मिनिटाचे 2 तास लागतात एका नगरसेवकाला भेटायला. अरे सामान्य आमच्यासारख्या लोकांचे जर हे हालत आहे तर सामान्य लोकांचे किती हाल खराब झाले असतील का? त्याचं 2-2 तास 3-3 तास तिथं उभा राहायचं, ऑफिसला तिथं बसून राहायचं. अरे ऑफिसला बंद करा, हे ऑफिस बंद करा पहिले, आणि ऑफिस बंद करून पहिला रस्त्यावर उतरा. जसे तुम्ही मतदार मध्ये फिरताय ना, ते तसं पहिला जसं इलेक्शन निवडून आले का त्यांच्या लोकांमध्ये परत जात जा सगळीकडे. तेव्हा तुम्हाला लोक तुम्हाला डोक्यावर घेणार आणि तुम्हाला 20 ते 25 वर्ष आरामशीर तुमच्या मागे उभे राहण्यास सक्षम बनेल. सर, तुम्ही मुद्देही सांगितलेत आणि तरुण नेतृत्व आहे. कसं परिवर्तन घडेल येणाऱ्या काळामध्ये? येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुम्हाला एक आहे देतो का, आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर 100% तुम्हाला सांगतो मी, या सगळ्या प्रभागाचं नाही चांगलं भवितव्य बदललं तर का माझ्या नावाचं श्रीकांत भोईर. का तर आम्हाला माझ्या वडिलांपासून शिकवण आहे. आता वडील माझे TMC मध्ये कामाला मिळते, म्हणजे मला माहिती आहे काय कसं काम करायचं ना, कुठल्या कामाच्या कुठल्या याच्यामध्ये चांगली आपण कामं करू शकतो. थँक्यू सो मच सर. आपण आपले विचार या व्यासपीठावर येऊन मांडलेत आणि माझंही मतदार राजांना एक सुंदर सांगणं आहे. तुमचा उमेदवार निवडताना तो सक्षम किती आहे हे निवडाच, हे बघाच, पण तो तरुण आहे का, त्याची विचारधारा आहे का, त्याच्याकडे विजन आणि मिशन आहे का, तर त्याला तुम्ही मतदान करा. आणि या गोष्टीने तुम्ही तरुण नेतृत्वाला पाठिंबा द्या, परिवर्तन घडवा, अशा पद्धतीचं मी तुम्हाला आवाहन करते. यानंतर तुमच्यामधून आणखी कोणी तरुण इथे येऊन आपले विचार मांडू इच्छितात तर मी त्यांना विनंती करते की मॅम आपण काही बोलू इच्छिता इथे येऊन? याकूब भाईंना विनंती करतो, आप आइए. याकूब भाई, सारे जहां से अच्छा हिंदुत्व था हमारा. सर, तुम्ही काय सांगाल, कसा असावा तुमचा लोकप्रतिनिधी आणि इथून मागे कसा होता? आमचा नगरसेवक असा पाहिजे का निवडून आल्याच्या नंतर पार्टी बदली करणार नाही पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे आमचा. सर, पक्ष महत्वाचा आहे की त्याचं काम महत्वाचं आहे? त्याचा पक्ष बी महत्वाचा आहे, त्याचा काम बी महत्वाचं आहे. नाही ते निवडून आल्याच्या नंतर लगेच पार्टी बदली, तसा नगरसेवक आम्हाला पाहिजे नाही ना. आम्ही तशा नगरसेवकाला मतदान बी करणार नाही. बोला सर, कामाच्या बाबतीत तुम्हाला कसा हवा, त्यांनी काम कसं केलं पाहिजे? आमचा नगरसेवक खंबीर पाहिजे, रात्र दिवस काम करणार नगरसेवक. आमच्या मध्ये
फिरणारा नगरसेवक, आम्ही सांगितलं तो काम करणारा नगरसेवक, का ते आम्ही आमच्या जवळशीन बघितले या 1 नंबर वार्ड मध्ये. तर नगरसेवक कसा असते, नगरसेवक आमचा मनेरा साहेब जो होता तसा नगरसेवक पाहिजे. त्यांना रात दिवस सांगा, कधी त्यांना फोन करा, 24 तास त्यांचा फोन चालू असतो. त्यानं कधी याने बघितला का यो हिंदू आहे का, हा मुसलमान आहे का, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, तो कधी नाही बघितला त्यानं. सर जातपात बघून सुद्धा मतदान केलं जातं, त्याच्यावर काय नाही, सांगा? ते कोण नाही करे. असा नगरसेवक आम्हाला पाहिजे, तर तो जातपात नाही केला पाहिजे. ते आज प्रत्येक पार्टीमध्ये जातपात पैदा झाले का नाही, यो या जातीचा म्हणून यालाच पुढे करा, असा नगरसेवक आम्हाला नको. सर काय अपेक्षा आहेत पुढे जो तुमच्या समोर नगरसेवक म्हणून उभा राहील त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आम्हाला हेच अपेक्षा आहे का तो आमचे काम केले पाहिजे. कुठली कामं झाली पाहिजेत कुठली सर? नाही. आता हे रोडाचं काम तुम्ही 1 वर्षात बघा, रोड 3 वेळा खोदता. निवडणुका आल्या की आधी खोदलं? निवडणुका येऊ का निवडणुका नाही बी येऊ, पण त्यांचं कमिशन पाहिजे. खोदून चाहे तो MRDC वाला असो का MP वाला असो, कोण बी असो, त्यांचा टेंडर पास झाला पाहिजे बस. तुमच्या इथे तरुणांना रोजगार आहेत का सर? आमच्या इकडे सर्व कंपन्यात गेल्या तर रोजगार आला कुठे? मग असा नगरसेवक आज शिकलेली मुलं आहेत, कुठे रोजगार त्यांना? MBA MDA काय झालेली मुलं आहेत, फिरतात असे ते त्या जेवणाचे हे घेऊन गाड्यांवर ते फिरतात. नगरसेवक काय करणार त्याला? सर पण रोजगार निर्मितीसाठी आपल्या प्रतिनिधींनी महापालिकेमध्ये जाऊन त्यांचा महानगरपालिकावाल्यांचा काम तो आहे का, ते महानगरपालिका सांभाळायचा? आमदार आणि खासदारांचं काम आहे का उद्योग आणायचे? ते उद्योग आमच्या एरियामध्ये ते आता जवान माणूस काय करणार? सर पण तुमच्या इथल्या नगरसेवकाने लघु उद्योगासाठी वरती आवाज उठवला पाहिजे. तो एकटा का आवाज उचलणार? 3 जाऊन पळाले तर तो एकटा का आवाज उचलणार? त्यामुळे तुम्हाला तुमच्या सगळ्याच नगरसेवकांना तुम्हाला असं मतदान करायचंय की किमान त्यांच्यामध्ये तरी एकी पाहिजे. एकच झेंडा घेऊन लढतोय आणि नंतर मात्र बाकीचे मागे आहेत, असं होता कामा नये. धन्यवाद, तुम्ही मोकळेपणाने तुमचे विचार मांडले. विनंती करतोय की अजून आपल्याला या आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही उमेदवार उभे राहिलेले आहेत, ते आपला अजेंडा घेऊन आपल्या समोर येणार आहेत. आपल्याला ऐकता येईल त्यांना की त्यांचं 5 वर्षाचं व्हिजन काय आहे. त्यामुळे आपण थोडासा हा कार्यक्रम अजून वाढवतोय. या जैसे मगाजी याकूब साहब ने बहुत अच्छा नगरसेवक कैसा होना चाहिए, वो बिकने वाला नहीं होना चाहिए. अभी इसमें राहत इंदौरी साहब ने बहुत मस्त उनका शेर मैं सुनाता हूँ. मेरा जमीर मेरा एतबार बोलता है, मेरा जमीर मेरा एतबार बोलता है, मेरी जुबान से परवदिगार बोलता है. तेरी जुबान कतरना बहुत जरूरी है. तुझे मर्ज है कि तू बार बार बोलता है, तुझे मर्ज है कि तू बार बार बोलता है. कुछ और काम तो जैसे उसे आता ही नहीं. देखो ये ध्यान से सुनो क्योंकि ये कहां तक जा रहा है. कुछ और काम तो जैसे उसे आता ही नहीं, मगर वो झूठ बहुत शानदार बोलता है, मगर वो झूठ बहुत शानदार बोलता है. क्या होना चाहिए? सर मुळात आपण मगासपासून अनेक गोष्टी सुचवत होतात, त्यामुळे आवडेल आपण व्यासपीठावर येऊन आपलं मत मांडायला. युवकांचे प्रतिनिधी प्रवीण. सर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सर मला नक्की बरं झालं तुम्ही मला ओळखता. कशा रीतीने ओळखता ते मला माहित नाही, कारण की अशी गोष्ट आहे का मला लोक ओळखतात पण मी त्यांना ओळखत नाही, अशी गोष्ट झालेली आहे. बरोबर सर मला विचारायचंय तुम्हाला प्रश्न, तुम्हाला काय वाटतं तुमचा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? माझा लोकप्रतिनिधी, आज आम्ही भूमिपुत्र, मुळात तुम्ही आलेले बाहेरचे लोक तर स्थानिकच झाले, बरोबर, आम्ही तुम्हाला काय बोलत नाही, पण मुळात आमच्या भूमिपुत्रांच्या जागा जमिनी ज्या होत्या त्या एका रात्रीत दुसऱ्यांच्या नावावर झाल्या. त्या कशा काय झाल्या, कोणी केल्या आणि कशा काय, म्हणजे त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आज आम्ही गेली 5 ते 7 वर्ष आम्ही केसेस मांडतोय. सर म्हणजे इथे भूमिपुत्रांना न्याय नाही मिळाला? काय भूमिपुत्रांना कवडी बोल किंमत नाही इथं.
आमचा भूमिपुत्र झोपलेला जागा आम्ही करतो प्रत्येक वेळी, तो जागा होतो पण त्याला न्यायच नाही भेटत, त्याच्यामुळे परत मागे येतो. नगरसेवक आम्हाला साथ पाहिजे, नगरसेवकांची साथ पाहिजे. आमदार खासदार जे त्यांची पोली लढण्यासाठी निवड होता तिथं वडवलीत, आज तिकडे ग्रीन झोन होता, तिथं आर झोन झाला आणि इथं आमची शेतकऱ्यांची कसाची जमीन ती ग्रीन झोन केली, तिथं आर झोन होणार होता ते. आणि आरक्षण बोलला तर कसा पाहिजे, तिथं आरक्षण कशाला देतात, लोकांच्या म्हणजे लोकांची सुखसुविधेसाठी. इकडे आम्हाला भूमिपुत्रांना भिकेला लावण्याचं आरक्षण टाकल्यात, आम्हाला भीक मागायला लावणार आहेत हे असे. सर पण मग काय अपेक्षा आहेत यापुढे, काय हे सगळं बदललं पाहिजे, कसा मिळेल तुम्हाला भूमिपत्र? येणारा नगरसेवक बहुतेक अजून एक क्लस्टर योजना आणली. आता असे आमदार खासदार पण बोललेत, आमच्या झुंगी झोपडी मला अजून लक्षात आहे, खासदार बोललेले झुंगी झोपडीत राहतात ते भूमिपुत्र. अरे ये ना आमची घरा बघ, तुझा अख्खा गाव बसेल, घरा बघा पहिला, तुम्ही 300-350 स्क्वेअर फूट जागेल आम्हाला रेवात घरा तिचा. अरे आमची घरा सेम तुमचा कुटुंब मिळेल ना, तुम्ही आम्ही 300-350 स्क्वेअर फूटचे घर रेवाला क्लस्टर आणताय, ती कला तर ती जागा बोलता अशी आहे. पण आम्हाला गरजेपोटी आम्ही घरं बांधलेली आहेत, आमचा कुटुंब वाढला, आमची म्हणजे माणसं वाढली, त्याच्यामुळे आम्ही कुटुंब वाढला, त्याच्यामुळे आम्ही घरं वाढवली. त्याला तुम्ही म्हणजे अनधिकृत घरं ठरवता, ती मुलात आमची अधिकृत झाली पाहिजे. आम्हाला सुखसोयी ज्या म्हणजे आम्हाला पाणी वेळच्या वेळी भेटला पाहिजे, आमची घरं जी अनधिकृत आहे ती अधिकृत झाली पाहिजे. आमच्या जागा ज्या आम्ही ठेवल्यात आमच्या वडिलोपांची त्या आम्हाला व्यवस्थित 7/12 आमच्या नावावर जसा होता बिना आरक्षणाचा तसा पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्या कळकळीचे यांच्या आतून येत आहे की भूमिपुत्रांनी कुठेतरी काहीतरी भोगलंय, इथल्या मतदाराने काहीतरी सहन केलंय, ते बदलण्यासाठी तुम्हाला मतदान करायचंय. रिडेव्हलपमेंटचा मुद्दा खूप मोठा आहे सर, कसं बघता तुम्ही या मुद्द्याला आणि काय अपेक्षा आहे त्याच्या? रिडेव्हलपमेंट करायच्या पहिला लोकांना ज्या पहिल्याच बिल्डिंग झालेत त्यांना तुम्ही पाणी द्या, त्यांना रस्ते द्या, त्यांच्या मूलभूत गरजा पहिला त्यांच्याच करा, मग दुसऱ्यांना रिडेव्हलपमेंट करायला परमिशन द्या. पहिला जे बनलेत बिल्डिंगी त्यांना सुविधा द्या, नंतर दुसऱ्या बिल्डिंगी बांधायला परमिशन द्या. एकंदरीत हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपला उमेदवार, आपला लोकप्रतिनिधी हा उत्तम निवडायचा आहे. या अनुषंगाने या मतदारांना काय एक विचार द्याल तुम्ही? आता मी मतदारांना एकच सांगेल, जो माणूस तुमच्या हाकेला जावेल, तुम्हाला साथ देईल, वेळोवेळी वेळ देईल, त्याला तुम्ही योग्य तो मतदान द्या. मतदार राजाला माझी नम्र विनंती असेल, जो तुमच्या हाकेला जावेल त्यालाच तुम्ही मत द्या. मतदारांनी पक्ष बघावा की व्यक्ती बघावा? मतदाराने पक्ष न बघता जो व्यक्ती आपल्यासाठी स्वतःसाठी धावत देईल पण रात्री तेव्हा पण तो उमेदवार निवडावा. थँक्यू सो मच. तुम्ही तरुण आहात, खूप छान मुद्दे तुम्ही या व्यासपीठावर मांडलेत आणि खुलके बोलो मध्ये तुम्ही कारण की गावाचा अध्यक्ष म्हणजे माझे 3 टाइम मी निवडून आले. आपणही हॅलो बोला आपणही या उमेदवार म्हणून होतात या आधी? जी आमची प्रथा आहे, जी ग्रामपंचायत 85 वर्षापासून चालू आहे, तशी आमची गावाची परंपरा आहे. अजूनपर्यंत आमच्या गावात हॅलो त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पद आमच्या गावात. मला सांगा, एक सरपंच म्हणून पद भूषवताना तुम्ही कुठले बदल केले होते तुमच्या प्रभागामध्ये? मी काय बदल केले ते मला सांगायची गरज नाही. मी जनता आहे, माझे सगळे मित्र परिवार आणि गाव आहे, त्यांना माहित आहे मी काय केलं, मी कसा लोकांसाठी धावलो. आणि काय कोरोनाच्या टायमाला जेव्हा माणसं मरणाच्या दारात होते तेव्हा नगरसेवक कोण नसला तरी मी माझ्या गावातील माणसांना उचलून नाही यायचो. ही माणसं आजपर्यंत विसरलेली नाही. काय बाबा तुम्ही घाबरू नका, मी आहे, चला
ते माझ्या भरोश्यावर आहे याचे लोक. सर तुम्ही खूप प्रकर्षाने तुमचे मुद्दे मांडले, त्याबद्दल खूप आभार आहे. तुम्ही या मागेही कामं केली, जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. यापुढेही तुम्ही समाज कल्याणाची कामं करत हो. राहत, अशा खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद Thank you so मॅडम, much. मला बोलून दिल्याबद्दल तुमचे सच्चे आभार आहे. Thank you so much. Thank you. धन्यवाद. Thank you. यानंतर आणखी कोणी बोलू इच्छितं, आपलं मत मांडू शकतं? तरुणांमध्ये आणखी कोणी येणार आणि आपल्या इथे कोणी उमेदवार आहेत का की आपलं मत मांडू इच्छितात, आपलं विजन लोकांपर्यंत सांगू शकतात? सर माझी खूप विनंती आहे, आपण व्यासपीठावर यावं. नमस्कार, वेलकम. नमस्कार नमस्कार. सर या खुल के बोलो या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न आहे सर, आपण प्रतिनिधी आहात, आपण मी अपक्ष उमेदवार रवी रामकृष्ण गरत, त्यांचा प्रतिनिधी. सर तुम्ही काय सांगाल, काय विजन आहे तुमचं येणाऱ्या काळामध्ये या प्रभागासाठी? नमस्कार. गेल्या 20 वर्षापासून या संपूर्ण प्रभागामध्ये ज्यांनी स्लम एरिया असू दे, गावातील ग्रामस्थ असू दे, संकुलातील सोसायटीतील लोक असू दे, या सगळ्यांसाठी ज्यांनी काम केलं ते तुमचा आमचा लाडका रवी गरत. आणि रवी गरजचं नाव अतिशय अभिमानाने घेतलं जातो. प्रत्येक गटकातला, प्रत्येक सोसायटीतला, प्रत्येक गावातला ग्रामस्थ हे अभिमानाने घेतलं जातं की ज्यांनी आपल्यासाठी सर्व केलं. सर विजन काय आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये? आता आम्ही इथे अनेक नागरिकांशी, लोकांशी चर्चा केली. रस्त्यांचे मुद्दे आहेत, पाणी वेळेवर येत नाही, लाईट आहे, अगदी तुम्ही त्या आदिवासी पाड्यांमध्ये गेलात तर तिथे फार प्रश्न आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये हा बदल कसा आम्हाला पाहायला मिळेल? तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक वेळेला आपले अपक्ष उमेदवार रवी गरत यांनी या घोडबंदर शहर जो आहे ते अतिशय झपाट्याने वाढत चाललंय. आणि त्यामुळे रस्त्याची जी समस्या आहे आणि त्यासाठी त्यांनी परिवहन मंत्री जे आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सतत त्यांनी बैठका घेतली आणि आता ती काम तुम्हाला दिसून येते. तसंच शासनाकडे प्रत्येक वेळेला, कारण हा शहर अतिशय झपाट्याने वाढत चाललंय, मग इथे पाण्याच्या समस्या असतील, त्यासाठी MMRDच्या माध्यमातून काय करायचंय याच्यासाठी त्यांनी बैठक घेतली आहे. अतिशय चांगला, यंग, डायनॅमिक आणि विजनरी ज्याला म्हणतो, ज्याच्याकडे विचार आहे, ज्याच्याकडे आचार आहे आणि ज्याच्याकडे लोकांचा प्रेम आहे, ते तुमचा आमचा लाडका रवी गरत. आज 20 वर्ष ज्यांनी जनसामान्यासाठी दिलं, आज लोकांनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो की लोकांनी आवाज दिला, लोकांनी सांगितलं की दादा तुम्ही या आणि तुमचा सारखा युवा नेतृत्व या संपूर्ण घोडबंदर शहरामध्ये पाहिजे. आणि म्हणून आज तो नेतृत्वासाठी उभा आलाय. सर एक शेवटचा प्रश्न विचारते. कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता कुठल्याही राजकीय व्यक्तीला मतदार म्हणून व्यक्त व्हा, मतदार म्हणून. मतदार म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा, काय अपेक्षा आहेत एक सामान्य माणूस म्हणून? अतिशय चांगला प्रश्न. तर माझा लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याला या शहराची, या प्रभागाची समस्या माहिती पाहिजे. त्याला लोकांची मूलभूत जी सुविधा आहे, आज 70 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जर आपण मूलभूत विषयावर चर्चा करू तर मला असं वाटतं की थोडीशी ती शोकांतिक आहे. आणि पण म्हणून आम्ही रवी गरत या नेतृत्व का स्वीकारलं, मी तुम्हाला तसं सांगितलं की मॅन ऑन ए मिशन विथ ए विजन. म्हणजे त्याच्याकडे विजन पण आहे आणि म्हणून तो मिशन वरती आहे. आणि आम्ही सगळे असं बोलतात की जो न देखे कवी वो देखे रवी, जो न देखे कवी वो देखे रवी, आणि रवीची साथ सर्वांना हवी. म्हणून इथल्या प्रभागातील प्रत्येक घटकाची जी लोक आहे, आज समोर येऊन दादाला सांगितलं की दादा तुम्ही नेतृत्व करा. आणि जरी पक्षाने संधी दिली नसेल, म्हणून अपक्ष म्हणून लोकांच्या मनासाठी, लोकांच्या विचारासाठी आणि लोकांच्या प्रेमापोटी आणि लोकांच्या कामासाठी आज तो अपक्ष उमेदवार म्हणून आहे. त्याची निशाणी नारळ आहे आणि तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्याल याची अपेक्षा आहे. सर खूप धन्यवाद, आपण आपले विचार मांडलेत. पण हा व्यासपीठ हा जनतेसाठी आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा जनतेला हेच सांगेन की कुठल्याही मुळात मतदान करताना पक्ष बघू नका, तो व्यक्ती बघा, त्या व्यक्तीच्या कामाला बघा, त्याचं नेतृत्व बघा, त्याचं विजन आणि मिशन बघा आणि मग मतदान करा. मतदारांनी कधीही
पक्ष बघता कामा नये, त्यांनी त्या व्यक्तीचं काम बघितलं पाहिजे. आणि सर तुमची जर असं विजन आहे तर तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप ताई, शुभेच्छा. तुम्ही एक अतिशय महत्वाचं सांगितलं की म्हणून सांगतो की इथल्या जनतेने सांगितलं की हा जो व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी ज्याच्या कर्तृत्वाने गेले 20 वर्ष आज त्याची व्यक्तिमत्वाची चर्चा होती, ते तुमचे आमचे लाडके रविदादा. म्हणून रविदादाची जी चर्चा आहे आणि त्याची जी निशाणी आहे नारळ, हे देवाला आपण नेहमी श्रीफळ म्हणून वाहतो. म्हणून लोकांचा जो आशीर्वाद आहे ते नारळ याला द्या आणि या प्रभागामध्ये विकासाची जी गती आहे त्याला द्या, अशी आमची एक प्रामाणिक मतदार म्हणून विनंती आहे. थँक्यू सो मच सर, आपले विचार धन्यवाद ताई. मांडल्याबद्दल, आपलं विजन मांडल्याबद्दल. मुळात मतदार हा खूप हुशार असतो. त्याला बरोबर माहिती असतं की तिथे जाऊन कोणतं बटन दाबायचं आहे. त्या मतदार म्हणून तर मतदाराला राजा म्हटलं जातं. आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आहोत. आता मी सर्व उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त करतो. पोलीस प्रशासन, अँकर म्हणून आपलं, नागरिकांनी जो उत्तम प्रतिसाद दिला, फोटोग्राफर वगैरे यांचं. मी जाता जाता एकच तुम्हाला सर्वांना एक शेर ऐकवतो. राहत इंदौरी साहब कहते हैं, देखो मतदार की दिल की बात, अभी गनीमत है सब्र मेरा, अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हो, अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूँ. वो मुझको मुर्दा समझ रहा है, वो मुझको मुर्दा समझ रहा है. उसे कहो मैं मरा नहीं हूँ, उसे कहो मैं मरा नहीं हूँ. ये मतदार राजा बराबर दिखाता है. तो आप सभी का धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपल्या राष्ट्रगीतांनी या कार्यक्रमाची सांगता होईल. मी सगळ्यांना विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. सगळ्यांना धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तुमचं मन खुलके बोलो यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने मांडलं. आणि जाता जाता माझ्या एक विचार या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगेल की विचार घडला पाहिजे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तुम्ही मतदान करतानाही विचार करा, जो तुमच्यासाठी काम करतोय त्याच्याच मागे खंबीरपणे उभं राहा. आणि राष्ट्रगीताने आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.